बरं कसं बघताय सचिन बासरे आहेत, एकीकडे विश्वनाथ भोईर आहेत, उल्हास भोईर आहेत, कोण कसं काय म्हणजे कोणाचं पाड जड आहे? विश्वनाथ भोईर साहेबांचं. अच्छा. म्हणजे त्यांनी काहीतरी समाजासाठी किंवा लोकांसाठी खालच्या वर्गांसाठी काहीतरी सुखसोयी केल्या. आपकी बार मोदी सरकार पुन्हा एकदा बहुतेक असा अंदाज आहे महाराष्ट्राची प्रगती पण एकनाथ शिंदे साहेबच करू शकतील आणि आम्ही मुख्यमंत्री म्हणून आता सर्वजण पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा बघतो. तकदीरा लगते भेटतात त्याच्यामध्ये समाधान. कोणती सेना? उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना विश्वनाथ भोईर. अरे बापरे क्या बात आहे. मग आता विश्वनाथ भोईर साहेब निवडून येतील? नाही असं काय बोलू शकत नाही. बरं आपला कौल कोणाला? कौल कोणाकडे आपला? त्यात 20 तारखेला क्या बात आहे. मोदी साहेब म्हटले होते 15 लाख रुपये खात्यात जमा करू, तुमच्या खात्यात 15 जमा झालेत. काही गणी असेल तर आम्ही मतदान करणारच आहे, घेतल्यांना त्यांना करणारच आहे. क्या बात आहे. जसे बांधवांनो, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. आता आपण कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रामध्ये आहोत. या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून जे भावी आमदार आहेत, आताचे आमदार विश्वनाथ भोईर, तर मनसेकडनं उल्हास भोईर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा सचिन बासरे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे टाकलेले आहेत. आणि या ठिकाणचा जो मतदारांचा कौल आहे, तो कौल कोणत्या बाजून आहे, आपण हे मतदारांच्या प्रतिक्रिया घेऊन हे जनतेला दाखवणार आहोत. आणि त्याच जनतेचं आपण या ठिकाणी वार्तांकन करणार आहोत की पाड कोणाचं जड आहे. तर आपण मतदारांची प्रतिक्रिया घेऊयात. सरकार कोणाचं येईल? वय किती झालंय? किती चालवत आहे? शिवसेना. का बरं शिवसेना? आवडतं शिवसेना? आवडतं शिवसाहेब? बहुतेक असा अंदाज आहे शिंदे म्हणजे गरिबाची कामं झाली, गरीब सरकार आहे, गरीबाचं केलंय. तुमची मला बाहेर घ्यायची. आपकी बार मोदी सरकार पुन्हा एकदा साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरेचं पारड जड आहे, सचिन बासरे आहेत, मनसेचं उल्हास भोईर आहेत, आणि पुन्हा एकदा धनुष्यबाण विश्वनाथ भोईर साहेब या ठिकाणी. धनुष्यबाण क्या कहेंगे आप? धनुष्यबाण को चाहते हो जी जी जी? एकनाथ शिंदे जी ने क्या काम किया है, आप धनुष्यबाण को वोटिंग करने वाले क्या कहेंगे? विकास जी ने अच्छा काम किया है, हमारे लोगों को क्या बोलते हैं, अच्छा काम किया है, रोड भी बनाया है, लोगों को अच्छा क्या बोलते हैं दिया है हमारे को, ठीक है. अच्छा, रिक्शा वाले को, जो रिक्शा ड्राइवर है, चालक है, मालक है, जो संगठन है, उनके लिए खुद सीएम मुख्यमंत्री महोदय ने क्या योजना लाई है? योजना ये लाई है कि लोगों को परमिट देना चालू किया है, लोगों को अच्छा काम किया है जी. हाँ, अच्छा. यही सब काम किया है. अच्छा, इस बार और यहाँ कल्याण पश्चिम में दोबारा विश्वनाथ भोईर चुन के आएंगे क्या? अभी आना तो चाहिए. क्या बात है. हाँ, आना चाहिए. ऐसा हमारा ऐसा क्या बोलते हैं, आश्वासन है कि आना चाहिए. अच्छा. आपके जो ही उत्तर प्रांतीय महासंघ हो या उत्तर प्रांतीय जो मतदार हो, उनको क्या आह्वान करेंगे? उत्तर प्रदेश वाले मतदान देंगे बराबर, लोगों को अच्छा काम किया है, अच्छा मतदान देंगे. ओके. सरकार पाहिजे, महायुती पाहिजे. महायुती पाहिजे. बरं, का बरं महायुती म्हणजे काय विषय? काय महायुती म्हणजे त्यांनी काहीतरी समाजासाठी किंवा लोकांसाठी खालच्या वर्गांसाठी काहीतरी सुखसोयी केल्या. आज तुम्ही ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये त्यांनी फुकट सवलत दिली. श्रावणबाळ योजना दिली. आता महानगरपालिकेच्या गाड्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी फुकट सवलत दिली. त्यांनी म्हणजे अशा काहीतरी त्यांनी लोकांसाठी काहीतरी करतायत. त्यांच्या ज्या काहीतरी आहे त्यांनी कागदावर नाही ठेवल्या, त्यांनी अंमलात आणल्या. हा, आणि एक हिंदू राष्ट्र म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान आहे. ते निवडून येतील का? बरं, तुम्हाला 15 लाख येणं होते, 1500 रुपये आले, कसं बोलताय? भेटले त्यामुळे समाधानी का? जे आपल्या तकदीरा लगते भेटतात त्याच्यामध्ये समाधान. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही पुन्हा एकदा शिंदे सरकारला निवडून येणार? अच्छा, म्हणजे विश्वनाथ भोईर पुन्हा आमदार? हो. साहेब तुम्ही कसं बघताय याकडे? विश्वनाथ भोईर साहेब. बरं, विकास कामं झाली का हो? झाली. बरं, तुमच्या जवळचे विश्वनाथ भोईर आहेत का? म्हणजे जो विकास काम करेल तो आपल्या जवळचा. बरं बरं, 1500 रुपये घेतले का? लाभ घेतलाय? नाही घेतलाय. बरं, कसं बघताय सचिन बासरे आहेत, एकीकडे विश्वनाथ भोईर आहेत,
उल्हास भोईर आहेत. कोण कसं काय म्हणजे कोणाचं पाड जड आहे? विश्वनाथ भोईर साहेबाचं. अच्छा अच्छा. काय नाव आपलं? हेमा वड्डेपल्ली. अच्छा, हेमा वडपल्ली. ह्या होत्या हेमा वडपल्ली आणि ताई पण होत्या. ताई तुमचं नाव काय? मुक्ताबाई बालू व्यापारी. अच्छा, मुक्ताबाई व्यापारी यांनी आता सांगितलं की आम्हाला 1500 रुपये भेटले तर आम्हाला आम्ही समाधानी आहोत. या अगोदर कोणत्या सरकारने 1500 रुपये दिले नव्हते. पण विश्वनाथ भोईर. अरे बापरे, क्या बात आहे. पण काय विकास कामं केली का? विकास कामं केली? विश्वनाथ भोईर साहेब विकास कामं केली का? बरं, क्या बात आहे, क्या बात आहे. निवडून आता आहे 20 तारखेला. हो ना, कोण निवडून येईल? कोण येईल आता आम्ही तर काय सांगणार त्याला. पण तुम्ही मतदार आहात ना, तुम्ही राजा आहात. आम्ही मत देणारच आहे, कोणाला तरी मत देणार करायचंच आपल्याला. बरं, आपण 1500 रुपये घेतले का? लाभ घेतला? करायचंय ना. अच्छा, बरं पुन्हा एकदा विश्वनाथ भोईर का? पुन्हा एकदा शिंदे साहेब करायचंय. पण मोदी साहेब म्हटले होते 15 लाख रुपये खात्यात जमा करू. तुमच्या खात्यात 15 जमा झालेत. काही गणी असेल तर आम्ही मतदान करणारच आहे. ज्यांचं घेतल्यांना त्यांना करणारच आहे. क्या बात आहे, त्याचं घेतलं करणारच आहे. अच्छा, म्हणजे मनसेकडनं उल्हास भोईर आहेत, हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं सचिन बासरे आहेत आणि तुमच्या महायुतीकडनं विश्वनाथ भोईर साहेब आहेत. कोणाचं पाठदर होईल? काय आता काय आम्ही ते सांगू ते, पण आपण आपलं मत आहे ना, आपण करणारच आहे. मतदान करणार आहात? हा, मतदान करणार आहे. नाव काय आपलं? मंदाताई ढोले. ताई काय सांगाल, कसं बघताय मतदानाकडे? आज निवांत बसलात? आज निवांतच आहे आम्ही. बरं, आले का शिंदे साहेबांचे 1500 रुपये आले? हो. बरं, कसं काय याकडे बघताय? कोण निवडून येईल? बरं, आता काय सांगू आम्ही तरी, कोण निवडून कोणाला तर त्याच आहे. पण नाही, ज्यांनी 1500 रुपये दिलेत त्याचं आभार तुम्ही व्यक्त करता का? हा, मग त्यांचा आभार आहे. मग पुन्हा एकदा शिंदे साहेब निवडून याल का? आलाच पाहिजे ना. एकनाथ शिंदे साहेब म्हणजे तुमचं मत विश्वनाथ भोईर असणार आहे. ओके ना. काय नाव का आपलं? जोशना दळवी. ह्या होत्या रोशनाताई दळवी आणि या ताई साहेब होत्या. त्या म्हणतायत की ज्यांनी आम्हाला 1500 रुपये दिलेत आणि ऍक्च्युली आम्ही त्यांनाच पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावरती बघूयात. म्हणजे ह्या कल्याण पश्चिम मध्ये विश्वनाथ भोईर यांचं पाड जड दिसतंय असं मतदारांचा कौल आहे. सांगताय कल्याण पश्चिम मध्ये कोणाचं वार आहे? आपण मतदार आहात. मतदार हा श्रेष्ठ आहे, सज्ञान आहे, ज्ञानी आहे आणि हुशार आहे. आणि राजा नाही तर ती स्वतः राजा आणि प्रजातीच आहे. आता कल्याण पश्चिम मध्ये सचिन बासरे आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आहेत, मनसेकडनं उल्हासजी भोईर आहेत आणि महायुतीकडनं सन्माननीय आमदार विश्वनाथ भोईर पुन्हा शर्यतीमध्ये आहेत. कसं बघताय इकडे कोण निवडून येईल? सर्वप्रथम तर मी सांगेल की गेल्या 5 वर्षामध्ये 2.5 वर्ष आणि 2.5 वर्षाचा कार्यकाळ बघितला तर 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्राची कुठल्या प्रकारे प्रगती झाली नाही. पण त्याच्यानंतर ज्यावेळेस महाराष्ट्राचे कार्यशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून झाले, ज्यावेळेस आपण बोलतो ना की छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होतं, न्यायी राजा सुखी प्रजा, त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे साहेब जेव्हापासून आले त्यावेळेस शासनाच्या जे काही योजना असतील त्या फक्त कागदावर नाही राहिल्या, त्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत. आणि सर्वात प्रथम म्हणजे लाडकी बहीण ही योजना आहे, ही गरीब जनतेपासून हे सर्वसामान्य महिलांना मिळालेली आहे. आणि आज एकनाथ शिंदेसाठी आम्हाला म्हणजे मनापासून वाटतं की आता महाराष्ट्राला काहीतरी नेतृत्व मिळालंय. आणि एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, या तिघांनी मिळून जे महाराष्ट्राची प्रगती केली आहे आणि आमच्यासारख्या युवा लोकांना वाटतं की आता आमचं भविष्य त्यांच्यावर आहे की ते आम्हाला खूप चांगल्या प्रकारे येणाऱ्या पिढीला आम्हाला व महाराष्ट्राला काहीतरी मिळवून देतील. त्याच्यामुळे इथे धनुष्यबाण विश्वनाथ भोईर यांनी पण खूप चांगल्या प्रकारे कार्य व काम केलेले आहे. जर महाराष्ट्राची प्रगती पाहिजे असेल, देशाची प्रगती जसे नरेंद्र मोदी पंतप्रधान करतात, त्याच्यामुळे पुन्हा महाराष्ट्राची प्रगती पण एकनाथ शिंदे साहेबच करू शकतील. आणि आम्ही मुख्यमंत्री म्हणून आता सर्वजण पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा बघतो. बरं, तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा आहे, परंतु ह्या अगोदर लोकसभेमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी एक आव्हान केलं होतं की प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये येतील, पण फक्त 1500 रुपये आले. 15 रुपये त्यावेळेस जरी आलेले असतील, पण त्याच्यानंतर मोदीजींच्या नंतर जे एकनाथ शिंदे साहेबांनी जे काय लाडकी बहीण योजना काढली आहे त्याचे पैसे त्यांनी दिले आणि शेवट दिले. काही त्रुटी असतील, बोललेले असतील, पण त्याच्यानंतर त्यांच्या सत्तेमध्ये बसून जे एकनाथ शिंदे साहेब आहे त्यांनी करून दाखवलं आणि येणार. आम्हाला मोदीजींचा विश्वास आहे की जसं आपण जर विधानसभेचं इलेक्शन बघितलं त्याचप्रमाणे आपण लोकसभेचं पण बघा, आपल्या देशाचा विकास किती झालाय. आज भारत हा प्रगतशील राष्ट्रामध्ये पहिल्या 5 राष्ट्रांमध्ये भारताचे आज स्थान आहे. तर आपण नुसतं आपल्या राज्याचं न बघता देशाचा पण विचार करा
नाहीतर आपलं पण हमास आणि इस्रायल सारखं होईल. त्याच्यामुळे पंतप्रधान मोदी आल्यापासून हिंदुत्व तर आहे, पण सर्वसामान्य लोकांचं आजपर्यंत काँग्रेस सरकारने काही नाही केलं. काँग्रेस सरकारने फक्त सर्वसामान्य लोकांची गळचिपणूक केलेली आहे आणि ते फक्त त्यांच्या योजना कागदावर राहिल्या आहेत, फक्त स्वतःचा स्वार्थ केलेला आहे. त्यामुळे मी लोकांना एक सांगतो की ज्याप्रमाणे तुम्ही देशाचा प्रगतीचा विकास करता तसा महाराष्ट्राचा करा. आणि हे ट्रिपल इंजिन सरकार आहे, एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित दादा व तसेच हिंदूंचं आस्थास्थान असलेले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची खऱ्या शिवसेनेचा वारस हे एकनाथ शिंदे साहेब चालवत आहेत. त्याशिवाय मी पण सांगतो की त्या हिंदू हृदय सम्राटांकडे बघून यावेळेस तुम्ही जिथे धनुष्यबाण असेल तिथे धनुष्यबाणाला मतदान आणि जिथे कमळ असेल तिथे पण हिंदुत्व म्हणून कमळाला मतदान करा. व महायुतीचे आपलं एकनाथ शिंदे साहेबांचे जे सरकार आहे हे खूप चांगल्या भरघोस मताने प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक विभागातून त्यांचा आमदार निवडून द्या, हीच मी पण सर्वांना विनंती करतो. काय नाव आपलं? स्वप्नील भाऊराव एरंडे. एरंडे एरंडे या एरंडे साहेब सांगितलं की प्रजा सुखी असेल तर राजा सुखी असेल. आणि ह्या राजांनी म्हणजे मुख्यमंत्री एकनाथराव संभाजी शिंदे यांनी जे महिलांना आश्वासन दिलं होतं आणि प्रत्येक महिलेच्या गोरगरीब महिलांच्या किंवा श्रीमंत महिलांच्या सुद्धा अकाउंटला 1500 रुपये आलेत आणि ऍडव्हान्स मध्ये आलेत. आणि त्या मुख्यमंत्री महोदयाला आणि ह्या मतदार लोकांना आव्हान केलेलं आहे की ह्या वेळी सुद्धा कमळ असेल किंवा धनुष्यबाण असेल ह्या चिन्हावरती मतदान करावं असं एरंडे सरांनी आव्हान केलेलं आहे. मराठी तर काय सांगणार, कल्याण पश्चिम मध्ये हवा कोणाची? हवा आता सांगू शकत नाही कोणची आहे. बरं जे चांगलं काम करल त्याला भेटल. बरं सगळ्यांनी चांगलं जो काम करत सिटी मध्ये तो येईल निवडून. बरं साहेब, सिटीमध्ये जे आता जे आमदार विश्वनाथ भोईर होते हा. त्यांनी विकास कामं केलेत का? हा केले. पण काय विकास कामं बाकी आहेत आम्ही काही? आता ते याच बाकी आहे आपला स्टेशनचा, स्टेशन मेन स्टेशनचा बाकी आहे. काय काम बाकी आहे तिथं? ब्रिजचं काम चालू आहे ना. अच्छा, ब्रिजचं काम झालं बाकी. ब्रिजचं काम बाकी कल्याण मध्ये कुठली समस्या नाहीये. नाही पाणी आहे, रस्ते आहे, लाईट आहे, सगळं आहे. सगळं आहे. बरं, हा, 20 तारखेला 20 पण तारखेला मतदान करणार. आणि आमची एकच इच्छा आहे, कोणीही येऊ, आमचे जे 1,500 रुपये फाईन आहे ते कमी व्हावं आणि रस्ते चांगले व्हा आणि ट्रॅफिक मध्ये जरा ट्रॅफिक वाले वाढवावा ही आमची इच्छा आहे. आणि कल्याण स्टेशन मध्ये जो जमाव आहे रिक्षावाल्यांचा ते आमचेच बंधू आहेत. त्यांनी शासनाने त्याच्याकडे लक्ष केंद्रित करून आणि त्याचं निवारण करावं ही आमची रिक्षावाल्यांची मागणी आहे. पब्लिकला पण त्रास नाही होत, आम्हालाही पण त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. म्हणजे तुमचं स्थानिक जे काही उमेदवार असतील किंवा स्थानिक आमदार असतील त्यांना एक आव्हान आहे की जे काही रिक्षावाल्याला 1500 फाईन लागते फाईन कमी करावी, म्हणजे स्टॉप करावं, बंद करावी. अहो बघा, एखाद्याकडे ड्रेस नसला ते तुमची 200 रुपये फाईन आहे ती ठीक आहे, पण 1500 रुपये फाईन आहे ती रिक्षावाल्याला अमान्य आहे आणि तो भरू शकत नाही. 2 दिवसाचा त्याचा धंदा जाईल, मग त्यांनी खायचं काय? पण तुम्ही असं आव्हान करा ना मुख्यमंत्री महोदयांना. मुख्यमंत्री पण एक रिक्षावाले होते, त्यांना आव्हानच करा ना तुम्ही. त्यांनी समजायला पाहिजे, त्यांना समजायला पाहिजे. मुख्यमंत्रीला माझं असं आव्हान आहे, बघा सगळे आमचे आहेत, बरोबर आहे, आम्हाला जिथं राहायचंय त्यांच्याशी आम्ही हे करू शकत नाही, तर आम्ही त्यावेळी विचार करणार. बरं. आता तुम्हाला सांगून कसं आम्ही बोलणार? आम्ही म्हणतो त्यांना काय, आम्ही विश्वनाथ भोईरला किंवा इतर बाकी उमेदवार त्यांना आव्हान करतो ना. मधुकर सर होते, यांचं सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला आव्हान आहे, विनंती आहे, नम्रतेची विनंती आहे की आम्ही रिक्षावाले होतो, तुम्ही पण रिक्षावाले होता, परंतु तुम्ही मोठे झाला, आम्ही आणखी छोटे आहोत, परंतु आम्हाला ही 1500 रुपये फाईन किंवा इतर काही असुविधा आहेत किंवा बस स्टँड कल्याण स्टेशनचं रिक्षा स्टँड आहे त्या भावांना पण त्यांनी आव्हान केले. परंतु मुख्यमंत्री महोदय, आपण परिवहन म्हणजे प्रादेशिक परिवहन अधिकारी असतील, आरटीओ असतील, यांना त्यांनी विनंती केलेली आहे की यांना पण हे प्लॅनिंग नियोजन करा, यांना विनंती करा की यांना आदेश द्या की आम्हाला ह्या कुठल्या प्रकारचे फाईन लावता कामा नये, कारण 4 आण्याची मुर्गी आणि 12 आण्याचा मसाला होतोय, आम्ही हे गरीब लोक भरू शकणार नाहीत, असं त्यांनी नम्रतेचं आव्हान सन्मान्य मुख्यमंत्री महोदयाकडे केलेलं आहे. कसं बघताय जनतेकडे, जनता कसं काय त्यांना कौल देईल? द्यायला पाहिजे प्रामाणिकता अप्रामाणिकता बरोबर आहे. बरं, ज्यावेळेस कोरोना काळ होता त्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस आपल्याला जीव वाचवलाय ना, उद्धव साहेब मुख्यमंत्री होते. हा. मग आता त्यांना तुम्ही देणार मतदान? एवढे माझं जीवन दिले. अरे, इनका वोटिंग ढूंढी में है, तभी वो बोलते हैं कि उद्धव ठाकरे से नाता घेतली का? मग आता कोण निवडून आहे बरं? शिंदे साहेब येणार. क्या बात आहे. बरं, काय शिंदे साहेब आवडतात का?
गरिबाचे दाता आहेत ते. ताई म्हणतात हे गरिबाचे दाता आहेत आणि पुन्हा एकदा शिंदे साहेबालाच मतदान करणार. आणि ह्या कल्याण पश्चिम मध्ये विश्वनाथ भोईर, सचिन बासरे आणि उल्हास भोईर हे तिघही उमेदवार असले तरी या ठिकाणी पुन्हा एकदा विश्वनाथ भोईर यांचं पारडं मतदारांच्या कौलच्या माध्यमातून जड आहे, वजनदार आहे. आणि पुन्हा विश्वनाथ भोईर हे या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी धनुष्यबाण निवडून येईल असं या स्थानिक मतदारांचं मत आहे. आता 20 तारखेला मतदान केल्यानंतर 23 तारखेला निर्णय कोणत्या प्रकारचा लागतो हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन श्रीनाथ सोबत मी बालासाहेब कांबळे, सिद्धेश्वर वार्ता न्यूज, कल्याण पश्चिम.